निशाण फडकले. मामाच्या खांद्यावर जाळी, त्यांच्या एका हातात कंदील, दुसऱ्या हातात रामाचा हात. राम मामाबरोबर घराबाहेर पडला. कोणीतरी विचारले, "काय राम, मामाबरोबर समुद्रावर निघाला आहेस? पाक धरणार का? मोठमोठ्या लाटा पाहून भीती तर वाटणार नाही ना?" यावर मामा म्हणाला, "तसा तो धीट आहे. देवमासे, हुसेनी असे मोठमोठे मासे पाहून तो घाबरायचा नाही." रात्र होती. टपोरे चांदणे पडलेले. झाडाच्या पानांवर चांदणे. खाली बुंद्यापाशी सावलीचे काळे वर्तुळ, हलणारे डोलणारे. वाऱ्याने पाने हललेली की शीतल प्रकाश आणि काळोख यांची लपाछपी चालली. ते दोघे किनाऱ्यावर आले. रुपेरी वाळू चमचमचम करणारी. सगळीकडे कसा चमचमाट दिसत होता. पाणीही लकाकणारे. हेलावणाऱ्या लाटणा, किनाऱ्यावर धावणाऱ्या, नाचणाऱ्या, खळखळणाऱ्या, पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या, पाण्यावर होड्या हिंदकळणाऱ्या, काही दऱ्याकडे सरसर जाणाऱ्या. रामाचे मन आनंदले. मामाबरोबर तो पाण्यात शिरला. बघावे तिकडे लककणारे पाणी. ते रुपेरी चांदण्यांचे पाणी उडवावेसे त्याला वाटले. मामाने जाळे होडीत ठेवले, कंदील ठेवला, मग उडी मारून तो वर गेला. रामालाही उचलून हात होडीत घेतला. एकाने नांगर उचलला. होडी चालू लागली आणि पाणी कापत जाऊ लागले. एकमेकांना हाक देत होड्या दऱ्याकडे निघाल्या. कोणी गाणे म्हणू लागले, "वल्लव रे नाखवा." थोड्या वेळाने दांडी आली. मागे खाली पुढे दर्या. सगळीकडे लाटाच लाटा. उफाळणाऱ्या होड्यांना मागे रेटणाऱ्या. लाटा आल्या की होड्या मागे सरकत आणि वल्लव मारून पुढे पुढे होत. लाटा पुन्हा त्यांना मागे लोटत. होड्या पुन्हा पुढे जात. रामाला वाटले, या होड्या आणि दर्या हुतूतू खेळतात. दर्या त्यांना आत येऊ देत नव्हता. होड्या काही करून आत जाऊ बघत होत्या. रामाला हा लाटांचा खेळ मजेदार वाटला. होडी दूर दूर गेली. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. रामाने लांबवर पाहिले. आकाश पाण्याला टेकलेले दिसले. चांदण्या लुकलुकत होत्या. त्याला वाटले, त्या तोडून घेता आल्या तर किती मजा येईल. मुठी भरून घेता येतील. होडी थांबली. रामाचा मामा त्याचे साथीदार जाळे टाकू लागले. होडी पुन्हा सुरू झाली. जाळे टाकत निघाली. अबब, केवढे हे जाळे! रामाला केव्हा झोप लागली कळले नाही. मामाने उठवले तेव्हा त्याला खूप मासे दिसले. होडी माशांनी भरून गेली होती. सारे खुशीत होते. मामाने त्याला चहा दिला. स्टोव्हवर पेटवून होडीतच चहा केला होता. चहा पिऊन त्याचे मन तरतरीत झाले. एवढ्यात वाराचा एक जोरदार लोट आला. तो धडपडला. हातातला पेला खाली पडला. मामा म्हणाला, "अरे सांभाळ, असा जोराचा वारा आला की मोठमोठ्या लाटा येतात." मामा असे सांगत असतानाच वारा जोराने वाहू लागला. घो घो असा आवाज येऊ लागला. लाटा उसळू लागल्या आणि हाहाकार ऐकू आला. "पळा पळा, खाडीत शिरा." असा इशारा देत एक मचवा वेगाने येत होता. पाठोपाठ दुसरा मचवा आला. त्यातूनही कोणतरी ओरडले, "हुसेनी रे हुसेनी, पळा पळा." मामाने पाहिले. एक भला मोठा हुसेनी जबडा वासून होडीवर चालून येत होता. त्याच्या पुकाराने लाटा उफाळत होत्या. खवळलेला समुद्र गरजत होता. उसळलेल्या लाटांचे पाणी अंगावर येत होते. या माऱ्याने सगळे चिंब भिजले. हुसेनी जोरदार हल्ला चढवत होता. त्याचे हल्ले चुकवत मामाने होडी कशीबशी दांडीजवळ आणली. दांडी ओलांडली. हुसेनी मागे फिरला. सर्वांना ऐसे वाटले, संकट टळले म्हणून त्यांनी होडीवर निशाणा फडकवले.